पिंजरा पिंजरा रे। या तात्यासाहेब देशमुख यांच्याकडे बघून कोण म्हणेल ना की हिटलर मेला म्हणून? नाही म्हणजे माणूस वेगळा पण वृत्ती तीच आहे. साध्या भोळ्या निरपराध माणसांचा जीव घ्यायचा. मग तात्यासाहेब यावेळेस काय कटकारस्थान करणार आहात माझ्या विरोधात? नाही म्हणजे आम्ही ज्या गाडीने जाणार आहोत ना त्या गाडीचा अपघात घडवून आणा किंवा मग एक काम करा, आमचे हात पाय तोडून आयुष्यभरासाठी जायबंदी बनवून ठेवा इकडे. किंवा मग या घरातून बाहेर पडायच्या आधीच आम्हा दोघांना ठार का नाही ना मारत? यार काय बोलतोयस तू? हे काय शत्रू आहेत का तुझे? जन्म दिला नाही आणि तुला याला म्हणतात उंदराला मांजरीची साक्ष. अहो आईंना कशाला मध्ये ओढताय तुम्ही? नाही आईबद्दल तर काय बोलायलाच नकोय. तिची अवस्था म्हणजे ना वादळात भरकटलेल्या जहाजासारखीच झाली. तात्यांचं वारं ज्या दिशेने वाहतं त्या दिशेने आई पण वावत जाते. ईर पण ज्या वेळी ह्यांच्याकडनं चूक झाली आहे ना त्या वेळी मी ह्यांच्या विरोधात उभी राहिले. आणि आता जर ह्यांच्याकडनं चुकी झाली असेल ना तर मी विरोधात उभी राहीन. आई मग तुला माहिती नाहीये तात्या काय करायला निघाले होते ते? त्या ओजसला गायब करून पुन्हा एकदा नारायणीला माझ्या गळ्यात अडकवायला निघाले होते ते. आणि काय मिळणार होतं या बदल्यात? नारायणीची 25% प्रॉपर्टी. अरे माझं थडगं बांधायला एवढे पैसे लागत नाही तात्यासाहेब देशमुख. अतिशय कमी पैशात झाले असते माझ्यावरचे अंत्यसंस्कार. ईर तू काय बोलतोयस? काय पत्र बोलतोयस तू? नुसतं ऐकून वाईट वाटलं ना तुला? नाही तूच सांग मला, आनंदीशिवाय कसा जगणार होतो मी? त्या नारायणीशी संसार करणार होतो. अरे मी आनंदीशिवाय नाही राहू शकत याची साधी जाणीव का होत नाहीये यांना? कसला कसला बाप आहे हा? यांच्यासाठी राहू मी इथे? तेही त्यांनी त्यांची लायकी दाखवून दिल्यानंतर. अहो तुम्ही हे बघा, तुम्ही पुढे एक शब्दही बोललेला मला आवडणार नाहीये. तुमच्या वडिलांशी बोलताय तुम्ही. अरे पण यांना कळतंय का माझे वडील आहेत ते? नाती गोती म्हणजे काय कळतं का यांना? यांचा नातं ना फक्त पैशाशी आहे. विश्वास ठेव माझ्यावर, वेळ पडली ना तर माझं प्रेतही विकून खायला माणूस. बस बस तुमचं हे दुःखाच्या टाकण्यात येणं आम्हाला या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोच की. पायथन घेऊन आमचं थांबट पडा हो. असं 4-4 वेळा तुमच्या मरणाविषयी काही बोललं. आता माझी काही धडगत नाही. सगळे मलाच ब्लेम करणार. हे आहेच पण वीर आणि आनंदी कायमचे निघून गेले तर सगळे दोरच तुटणार. पुढे मागे काही होण्याची कुठलीच शक्यता उरणार नाही. काहीतरी केलं पाहिजे. वीरला थांबवलं पाहिजे. काय करावं? शालिनी काकूला फोन करू का? नको, तिचा काही उपयोग होणार नाही. मग बाबांना? बाबा म्हणतील सुखी राहा पोरी, बरं झालं चाललीस. मामा तर फोनच उचलत नाहीये आणि आता ती मला कुठलीच मदत नाही करणार. काय करावं काही सुचत नाहीये. येस, ओजस तो भिकारी अजून याच गावात आहे. आता ओजसला पिन मारायची म्हणजे तो आपोआपच वीरच्या गळ्यात लटकेल. कारण या लोकांनीच ओजसला या गावात बोलवलंय. त्यामुळे हे लोक असं त्याला टाकून जाऊ नाही शकत. आला काय घाणीचा फोन. काय नवीन तमाशे बिमाशे चालू केले ना आई शपथ.
हॅलो. काय चाललंय पाहुण्यांचं? काय पाहुणचार चाललाय? तुमच्या तुसगावात फार मस्त पाहुणचार करतात पाहुण्यांचा. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्री जेवण, नॉन व्हेज, दारू, वा मजा आहे. तू या गावात येऊन फक्त पाहुणचारच बघितलेस, पण बळी देताना बकऱ्याला पाणी पाजतात ना, तसा हा पाहुणचार झाला. म्हणजे काय? तो वीर ज्यानं तुला माझ्या विरुद्ध हत्यार बनवून या गावात आणलं ना, आज तोच वीर त्याच्या बायकोला घेऊन तुला एकट्याला सोडून कायमचा पुण्याला चाललाय. नाही, शक्य नाही. वीर असं करणं शक्य नाही. हे तुझीच काहीतरी नवीन चाल असणार. तुला जे समजायचंय ते समज. ओजस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, वीर जर कायमचा पुण्याला निघून गेला ना, त्यानंतर मग तुला कुणीही वाली नाही राहणार. आणि तात्या तुझे तुकडे तुकडे करून कुठे फेकून देईल ना, याचा पत्ता सुद्धा नाही लागणार. त्यामुळे आता प्लीज लवकर लवकर इकडे ये, वीर लाडव, नाही तर तू मेलास म्हणून समज. पहिला ह्या लोकांनी चांगलाच ट्रॅप केलाय मला, आणि ते स्वतः पळून चालले. मग मला कशाला बोलवलं इकडे? पहिला वीर गेला तर तात्या काय मला सोडणार नाही. हो ना, वीर बरोबर जाऊ पुण्याला, फुकट लिफ्ट मिळेल. खड्ड्यात गेली नारायण. चिरंजीव, मला माझे सगळे गुन्हे मान्य. असे कोणते कोणते गुन्हे मान्य आहेत तुम्हाला? आणि त्यातला एक तरी गुन्हा असा आहे का की जो मी विसरून तुम्हाला माफ करू शकेन? नाही नाही, तुम्ही मला नकाच माफ करू. तुम्ही द्याल ते प्रायश्चित्त मला मान्य आहे. सांगा काय करू? आज तुम्ही जे सांगाल ते या घरात होईल. मग मला कायमचं या घरातून जाऊ द्या. आणि निदान या जन्मात तरी पुन्हा मला तुमचं तोंड दाखवू नका. चिरंजीव, मला माहिती आहे आम्ही वाईट आहोत. माझ्या सगळ्या गुन्ह्यांना माफी नाही आहे. उजाडणारा प्रत्येक दिवस आमचे नवीन नवीन गुन्हे उजाडाला आणायचा. पण आम्ही असं का करत होतो? आम्हाला या सवयी का लागल्या याचा पण विचार व्हायला पाहिजे चिरंजीव. वाईटपणाचं कधी समर्थन होऊ शकत नाही तात्या. नाही नाही, माझ्या गुन्ह्याचं कुणी समर्थन करू नये, कारण माझ्या चुकांचं मी पण समर्थन करत नाही. अहो, मग आता तरी का करताय? आयुष्यभर पैशासाठी केलं नाही सगळं. मग मुलं बाळा कशाला हवी आहेत ना? तो पैसाच घेऊन बसा ना जवळ. नाही तर खरंच मगाशी मी म्हटलं ना तसं, आमच्या जगण्याने पैसा मिळत नसेल तर आम्हाला ठार मारा आणि कमवा ना पैसा. चिरंजीव, मी तुमच्या पुढं हात जोडतो. सारखा सारखा तुम्ही तुमच्या मरणाचा इशा काढू नको, कारण कोणाच्या मरणानं जर इशा संपणार असेल ना तर मी मरायला तयार आहे. चिरंजीव, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला माफ करा. तुम्ही माझ्या पोटी जन्माला आला. जन्माला आल्यापासून तुमच्या तोंडात चांदीचा चमचा होतो, पण 18 विश्व दारिद्र्य असलेल्या घरात जन्माला आलो मी. आई सारखी आजारी असायची. पैसे नसल्यामुळे आम्हाला शिक्षण अर्धवट सोडून द्यावं लागलं. आणि आजारपण अंगावर काढून काढून उपचार न मिळाल्यामुळं आई गेली. चिरंजीव, पैसे असताना तर आई वाचली असती, आणि मी आता आहे त्यापेक्षा बरा माणूस असतो. 7 वर्षाचा होतो तेव्हा मी डोळ्यासमोर आई गेली.
मांडीवर डोकं होतं तिचं माझ्या. आणि मग आई गेली या धक्क्यातून. 2-4 वर्षात बाप पण गेला. वर्षाचा असल्यापासून मी कष्ट करून जगतोय बघा. तुमच्या आईशी लगीन केलं ना, ते सुद्धा सासऱ्याची प्रॉपर्टी बघूनच. पण तोपर्यंत पैसा हाच देव मानला होता मी. आताही मला पैशाची हाव आहे. कारण पैशा अभावी मेलेली आई दिसते हो मला. वाटतं की पैसे नसल्यामुळं आपल्याला जे भोगायला लागले ते आपल्या पोरांना भोगायला लागू नये म्हणून मी पैसा साठवला, जमवला. तुम्ही आता कुणी पैशाचा हिशोब काढला ना की माझ्या तोंडाला पाणी सुटतं. वाटतं की आपण नसलो तरी चालेल, पैसा असला ना की पोरं सुखी होतील. चिरंजीव, तुम्ही मला आज विचारू शकता, कारण मी तुम्हाला कधी गरिबीची झळ लागू दिली नाही. तुम्ही माझी कान उघडणी करू शकता, कारण तुम्ही जन्माला यायच्या आधी मी तुमच्यासाठी बक्कळ पैसा कमवून ठेवलाय. चिरंजीव, मी नीच आहे. माझ्यासारखं मीच आहे. मी हलकट आहे. चिरंजीव, मी एक बाप सुद्धा आहे. तेव्हा तुमचं प्रेत इकून खाईन हे तुम्ही बोललात ना, मनाला खूप लागले होते. माझ्या जीवाचं प्रेत होईल आणि तुम्हाला ते भोगायला लागू नये जे मी भोगलंय, म्हणून मी समज केलं. चिरंजीव, तुम्ही हे प्रेत बीत बोलू नका. आपल्या प्रेमाच्या माणसाचं प्रेत बघणं भयानक असतं. कारण 12 तास मी माझ्या मेलेल्या आईचं प्रेत मांडीवर घेऊन बसलो होतो. तर प्रेत म्हणजे काय मला तात्या, नाही काय थोडस बीपी वाढल्यामुळे झालं असेल असं. काय फक्त एवढंच सांगतो, आम्हाला माफ करा. चुकलं आमचं. तुम्हाला अडवायची आमची लायकी नाही. एक काम करा, आम्हाला माफ करा मोठ्या मनानं, म्हणजे डोक्यावरचं ओझं जरा हलकं होईल. या बापाला सोडून जाऊ नका अशी बोलायची ही बिशाद नाही माझी. पण रागावून जाऊ नका एवढं बोलू शकतो का मी. वर जा आणि तुझ्या वीर साहेबांना सांग की तुमचे पाहुणे आलेत म्हणून. पण तू येईल का याला भेटायला? अरे माझ्या छोट्या मित्रा, आपल्या वयाला साजेसेच प्रश्न विचारावेत आपण. अरे माझ्या मोठ्या मित्रा, प्रश्न कोण विचारते हे पाहूनच उत्तर द्यायचं असतं. पिंजरा